आणि त्याचबरोबर जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमचे कप्तान कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण या बलात समालोचन कक्षाच्या दिशेने यायचे. बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरिया चषक 2023 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. सुरू असलेला सामना उज्ज्वल मथाने जनमान मायकोप सुरक्षित पद्धतीने चेंडू या बेला खेळलाय. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहू शकता. निश्चितच फलंदाज मनीष, आघाडीचे फलंदाज स्वप्नील आणि मनीष या गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. यश चौधरी मनापासून अभिनंदन. पालघर प्रीमियर लीग करता आपलं सिलेक्शन झालंय आणि सिलेक्शन होत असताना 5 संघ मालकांनी त्याची मागणी केली आणि त्यानंतर आपण बघितलं तर ड्रॉ करण्यात आला आणि मग त्याचं सिलेक्शन झालंय. चांगला फटका सुंदर पद्धतीनं चेंडू आपल्याला खेळ आहे. वाईडिश लॉंगऑफमध्ये इस्टकवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते. मिडॉपचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, मिडॉन सर्कलमध्ये आहे. 2 बैटर मैदानावरती मनीष आणि स्वप्नील. और फिलहाल अगर देखें तो एक बहुत ही महत्वपूर्ण मैच है दोनों टीमों के लिए. स्कोर अगर देखें तो रन संख्या 2 रन ओवर की बात करें तो ये चौधरी गेंदबाजी कर रहे हैं और इस बंदे ने प्रभावित किया, बहुत अच्छी गेंदबाजी की है पिछले 4-5 सालों में. हवा में बहुत ऊपर गेंद के नीचे खिलाड़ी कहा कि यह मेरा कैच है और बहुत अच्छा कैच. यश चौधरी अपना पहला विकेट लेते हुए पहला ब्रेक थ्रू दिला गया. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाड़ी प्रेजेंट बाप्पा मोरिया चषक 2030 और टप्पा खाने के बाद उछाल था. गेंद को ऑन साइड पर खेलने का जो प्रयास किया गया था, बिल्कुल आप एक्शन लिप में देखें क्या हुआ था. ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन उछाल से थोड़ा परेशान. और दूसरी बात, जब लेफ्ट हैंडर गेंदबाजी करते तो टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी बाहर की तरफ निकलती है, कट होती है और उसका भी फायदा यश चौधरी को मिला. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए उज्ज्वल मथाने और जनमान मायकोप के बीच बहुत महत्वपूर्ण मुकाबला. एक लक्षात घ्या, तुम्ही बॅटर सज्ज ठेवा, किमान 2 बॅटर, जास्त वेळ घेऊ नका, कारण अजूनही आपण बघितलं तर आत्तापर्यंत 3 सामने समाप्त झालेत. 4था सामना मैदानावरती सुरू आहे आणि घड्याळामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आता जी परिस्थिती आहे ती बघितली तर 1:44 झालेत. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. टाइम इज मनी. अमोल क्रमांक 3 वरती बैटिंग करण्याकरता आला है. गेंदबाजी की बात करें तो यश चौधरी अपने बॉलिंग मार्फत तैयार है. 4 गेंदों का खेल, 2 रन इन्होंने दिए, 1 बिंदी गेंद 1 विकेट. बेहतरीन गेंदबाजी करे, बहुत अच्छी गेंदबाजी अपने टीम के लिए बिल्कुल करते हुए. स्ट्राइकर रन पर बल्लेबाज अमोल. फ्लैंक स्लिप पॉइंट काबा, डीप स्टक ओवर पर खिलाड़ी तैनात. अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाएगी. 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. एक दर्शनीय स्ट्रोक, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. स्लॉट में गेंद थी, आगे रखने का प्रयास, नए बल्लेबाज है इसलिए थोड़ा सा आगे रखने का प्रयास किया था यश चौधरी ने. स्कोर अगर देखें तो 6 रन. पहला चौका अमूल के बल्ले से. लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाड़ी प्रेजेंट बाप्पा मोरिया चषक 2023. दोपहर का सत्र, सफेद बादल, धूप के लिए भी है. इस बार टप्पा खाने के बाद वो चलता, अच्छा बाउंसर था. ऑन द टोज ऑन द नोज गेंदबाजी करना आना चाहिए आपको और वही कहानी मैदान के. या चौधरी के ओवर की अगर बात करें तो 6 रन दिए हैं, 1 विकेट चटका है. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. दातुरी टीमचा कर्णधार आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. आत्तापर्यंत झालेल्या सामन्याचं जर बघितलं तर बाप्पा मोरिया, साई स्पोर्ट सरावली, त्यानंतर जाकमाता रावले संघाने अप्रतिम कामगिरी केली. विजयाचा आस्वाद या ठिकाणी जागला आहे. आताच्या मॅचमध्ये रोहितने चांगली कामगिरी केली, विजयाचा शिल्पकार ठरला होता. तर त्यानंतर आपण बघितलं तर साई स्पोर्ट सरावलीसाठी जगदीश मॉर्कल अप्रतिम कामगिरी केली, विजयाचा शिल्पकार. आणि जाकमाता रावले संघासाठी जो रंगात आलाय परत, हार्दिक घरतनं चांगली कामगिरी केली होती. समालोचन कक्षामध्ये आमच्याबरोबर जॉईन होत आहेत मिस्टर प्रसाद. काल पण त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच स्कोरिंगचं उत्तम प्रकारचं काम केलं होतं. शेखर किणी आपले स्कोरर आहेत आणि त्यांना रिप्लेसमेंट आपण पाहू शकता प्रसाद. आफ्टर 1 ओवर स्कोर 6 प्लस 1 बैकेट. गेंदबाजी में परिवर्तन, दीपेश को बुलाया गया. समय ज्यादा ले, वक्त ज्यादा ले. आशुतोष व्यवहारे, वीरेन नायर की जोड़ी मैदान के अंदर अंपायर के तौर पर काम कर रहे हैं. स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के तैयार.
स्वप्निल जो एक पर खेल रहे हैं। अमूल की बल्ले से एक चौका आया था, उसके बाद में अच्छा कमबैक गेंदबाज यश चौधरी ने किया था। दिपेश अपनी बोरिंग मार पर तैयार। पैरों पर गेंद थी, बहुत अच्छा स्ट्रोक है। गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री की तरफ, पीछा कर रहे खिलाड़ी, नहीं रुकने वाले। 4 रन, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। पैरों के ऊपर गेंद थी, बल्लेबाज वैसे कहाँ छोड़ना, हिंदुस्तान का कोई भी बल्लेबाज नहीं छोड़ेगा। और नटराज के अंदाज में पूरा, एक बार देखो नटराज शॉट नहीं था, मिनी नटराज था। और अच्छा स्ट्रोक बल्लेबाज स्वप्निल का, इज प्लेइंग ऑन 5, स्कोर मूव्स ऑन 10 प्लस ऑफ 1, 10 प्लस ऑफ 1 विकेट। बाप्पा मोरिया ग्रुप बिट्टलवाड़ी प्रेजेंट बाप्पा मोरिया चषक 2023, प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपेश तैयार। ये भी पैरों के ऊपर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे। आशुतोष व्यापारी व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो नीलसन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर है। दोपहर का सत्र चल रहा है, बहुत सारे दर्शक जो है पार्टी नेटवर्क के माध्यम से ये टूर्नामेंट देख रहे हैं, सभी का स्वागत। दात्योरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बॉस की तरफ आना है। दात्योरी टीम के कप्तान, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पंच किया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। बैकफुट पंच, 1 रन लिया गया। दूसरे के बाद में वो एक बार फिर सोच रहे थे स्वप्निल, लेकिन मना किया अमोल ने। अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश कर रहे हैं। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए, रन तो आपको चाहिए। स्कोर अगर देखें तो रन संख्या 12 रन, 12 प्लस ऑफ 1 विकेट, सेकंड ओवर इन प्रोग्रेस। दीपेश अपनी बॉलिंग मार पर तैयार। इस ओवर की बात करें तो चौका आया, व्हाइट बॉल और सिंगल आया है। और पहले 3 गेंदों की ये कहानी, अभी भी 4 गेंदों का खेल आना बाकी। एक व्हाइट बॉल है, प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपेश गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छा लाइव टेलीकास्ट पार्टी नेटवर्क द्वारा, नीट एंड क्लीन। अभी इन्होंने दिल्ली में लेदर बॉल का भी टूर्नामेंट किया था। अभी एक टूर्नामेंट पालघर में चल रहा है, और वहां भी आप देखें तो अनुराग चौहान डटे हुए हैं। ऑन साइड पर खड़े खड़े खेलने का प्रयास, टिप ऑफ टाइम के बाहर है। अच्छी गेंद दीपेश द्वारा। फुटवर्क बहुत महत्वपूर्ण है। हमेशा कहा जाता है कि मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क, जब आप बल्लेबाजी करें तो फुटवर्क बहुत महत्वपूर्ण है। फिलहाल गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है। और एक बिंदी गेंद, स्कोर अगर देखें तो रन संख्या 12 रन। बैक पर चले गए, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। अमोल बैक टू द पेबल, दीपेश को मिली सफलता। इंपॉर्टेंट विकेट है। टिप्पा खाने के बाद उछाल है, हुक करने की कोशिश की गई थी। विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया, अच्छी विकेट कीपिंग। अमित, जिनके बारे में अगर चर्चा की जाए तो टीम के कप्तान है, और पालघर प्रीमियर लीग में खेलने का मौका मिलेगा मनोज के साथ। तो 4 खिलाड़ी जिनका चयन हुआ है, तो बबलू आप देख सकते हैं, उसके साथ दीपेश, अमित और मनोज। टीम के नायक होंगे मनोज। ये चौधरी को मौका मिला, लेकिन वो फिलहाल पालघर क्लब के अंदर नहीं खेल रहे, दूसरी टीम में खेल रहे हैं। लेकिन सबसे अच्छी बात है कि 5 खिलाड़ी पालघर के प्रीमियर लीग में खेल रहे हैं। यहाँ से मैं समझ सकता हूँ ये 5 है, आने वाले दिनों में इसका आंकड़ा 6, 7, 8, 9, 10 ऐसे बढ़ना चाहिए। अगर एक अच्छा खिलाड़ी, देखिए मनोज यहाँ कप्तान थे, इसलिए वो 3 खिलाड़ी और लेके चले गए हैं। ओवर की बात करें तो इस वक्त दूसरा ओवर अच्छा ओवर घट रहा है। बेहतरीन गेंदबाजी, चौका आने के बाद अच्छा कमबैक दीपेश द्वारा। नए बल्लेबाज अनिकेत मैदान के अंदर आए हैं। धावपळ करती एकूण डाव आहेत 12. स्वप्नील वरती असतील नजरा, कारण यावेळेला तो एक असा खेळाडू आहे जो खूप चांगल्या छान पद्धतीने बॅटिंग करू शकतो. तर राहुल पाटील टेंभोडे यांच्याकडून एक विशेष बक्षीस जाहीर होते. जर मैदानावरती असलेल्या स्वप्नीलनं लगातार 3 षटकार ठोकले तर त्याच्या मनामध्ये असलेल्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था होईल. राहुल पाटील टेंभोडे यांनी थोडंसं वेगळं बक्षीस लावले.
स्कोर कुल मिलाकर 12 रन। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ। अच्छा ओवर था दीपेश का, पहले ओवर में 6 रन, दूसरे ओवर में दीपेश के ओवर में 6 रन। यश ने अच्छी गेंदबाजी की थी और दोनों ने अच्छा कमबैक। एक बड़ा स्ट्रोक इनके खिलाफ जरूर आया, लेकिन बाकी अगर देखें बहुत सारी बिंदी गेंदें हैं। यह चौधरी का ये बहुत महत्वपूर्ण दूसरा ओवर। स्कोर अगर देखें तो रन संख्या 12 रन। ऑफ के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए चौका। वेलकम बाउंड्री। यश चौधरी की गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता, थोड़ा सा ऑन द टोज बैकफुट पर जाके गेंद को थर्ड मैन तरफ एक बार फिर खेलना तो चाहते थे, लेकिन इतना फाइन नहीं खेलना चाहते थे जितना वह एक बार फिर गेंद चली गई है। अच्छी बात है वो 4 रन आपको मिले हैं। स्टीयर किया गया था बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाज स्वप्निल द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 16 प्लस ऑफ 2 विकेट। नए बल्लेबाज अनिकेत जिन्होंने खाता नहीं खोला है, अमूल का विकेट खोने के बाद मैदान के अंदर आए हैं। यश चौधरी इस बार ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, थोड़ा सा फंबल में है, रन लेना चाह रहे स्वप्निल लेकिन मना किया अनिकेत ने। थ्रो अच्छा नहीं है, दूसरे के लिए पलट गए हैं। ओवर थ्रो का एक बार फिर फायदा होता बा। ताली या डगआउट में बज रही है, तालियों की आवाज यहां तक आ रही है। बहुत अच्छा माहौल बना हुआ है। टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल मिलता बा। इस विकेट पर टर्न भी है, खास करके गेंदबाज जब यश चौधरी गेंदबाजी कर रहे, लेफ्ट हैंडर जब गेंदबाजी कर रहे, तो इस विकेट पर टर्न भी मिल रहा है, घुमाव भी मिल रहा है। स्कोर अगर देखो तो रन संख्या 18 प्लस ऑफ 2 विकेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर यश गेंदबाजी कर रहे हैं। अच्छा माहौल यहां बना हुआ है। वेल ऑर्गेनाइज्ड टूर्नामेंट आप देख रहे हैं। रिवर्सिव खेलने का प्रयास किया गया था, यह अच्छा शॉट नहीं था। रत्ना तक बल्लेबाजी करने की कोशिश, लेकिन जब आप मिडल ऑफ द बैट सीधा खेल रहे हैं तो एक बार फिर वो लेग ब्रेकर है, तो उनके खिलाफ गेंदबाजी करने के लिए जो गेंदबाज आते हैं ये चौधरी, तब एक प्लान बना हुआ है बल्लेबाज स्वप्निल का। कामयाबी तो नहीं मिली, ज़्यादा कामयाबी नहीं मिली है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 19 ओवर तीसरा प्रगति पर। माइकोप और मथानी के बीच एक बहुत ही तगड़ा मुकाबला। मथानी की टीम की बात करें तो बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है। शानदार बल्लेबाजी, शानदार गेंदबाजी, अच्छा संतुलन। एक तरफ अगर देखें तो ये जो मुकाबला, इसमें स्कोर बिल्कुल इस वक्त 19-19। पैरों की तरफ गेंद थी, ज्यादा लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा। 20 रन, तीसरा ओवर। रन तो आपको चाहिए। इस पारी की बात करें तो पहले ओवर में एक चौका आया था, दूसरे ओवर में एक चौका, तीसरे ओवर में एक चौका आया है। हर ओवर में चौका जरूर आ रहा है, लेकिन वो बड़ा ओवर चाहिए तब जाकर मोमेंटम बनेगा। स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर यश गेंदबाजी कर रहे हैं। उछलकर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रखे, ये कैच हो जाएगा, बिल्कुल कैच, सुंदर कैच बाउंड्री लाइन पर। अनिकेत बैक टू द पेबल जा रहे हैं। विकेट गिरने का सिलसिला बार बार जारी है। बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर। दीपेश बाउंड्री लाइन पर थे, इन्होंने कैच लपका। पानी की जरूरत है मैदान के अंदर, पानी की जरूरत है। कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। बाप्पा मोर्या ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोर्या चषक 2023 अद्भुत खेळ आपण पाहतोय। पाण्याची आवश्यकता मैदानावरती। दातोरे संघाचा जो कॅप्टन आहे त्यांना विनंती, आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर जय महाराष्ट्र चिखलपाडा, पाणी मैदानावरती गेलंय, जलपानासाठी खेळ थांबलाय। बैटर देखील मैदानावरती जाईल, जास्त वेळ घेऊ नका, बैटर चला सज्ज बा। और फिलहाल इस ओवर की बात करें तो बढ़िया गेंदबाजी यश द्वारा दोबारा एक बार फिर देखे कमबैक करने का मौका मिलता बा। वाइड बॉल जरूर आया था, उसके बाद विकेट। धीरज नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए। स्कोर अगर देखें तो रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 20 रन। मतानी टीम की तरफ से अच्छी गेंदबाजी। माइको विकेट आ रहा है।
पहले ओवर में अगर देखें तो वो चौथी गेंद पर विकेट आया था, उसके बाद में अगर देखें तो वो चौथी गेंद पर विकेट आया था, अभी अगर देखें तो चौथी गेंद पर विकेट आया है। तीसरा ओवर, 3 विकेट खो दिए हैं प्रमुख गेंदबाज के तौर पर यश अपनी बॉलिंग मार्फत तैयार। सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर रन पर धीरज। ऑफ टाइम के बाद टप्पा खाने के बाद उछालता पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अच्छा उछाल इस विकेट पर है और बल्लेबाज जब सफल हो जाते हैं तो और फायदा मिलता है गेंदबाज को। लाइन बिलोंग टू अंपायर, स्कोर नाउ 20 पर लॉस ऑफ 3 विकेट। यश चौधरी अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार। सामना करेंगे धीरज। तीसरे ओवर का खेल जारी है। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ऑन द टॉस बहुत अच्छी तरह से गेंद को खेल दिया। थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाद 4 रन, वेलकम बाउंड्री। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। इस चौके के साथ रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया है 24 रन 3 विकेट के नुकसान पर। जयनमान माइकूप टीम के लिए एक अच्छा टोटल होना चाहिए क्योंकि मथाने टीम एक तगड़ी टीम है, वो उम्मीदवार नहीं दावेदार है। ये समझते हुए अगर इनको आपको हराना है, एक बार फिर बैकफुट पर लेके जाना है तो आपके पास अच्छा बैंक बैलेंस चाहिए क्योंकि आप बल्लेबाजी कर रहे हैं और 5 ओवर का मैच है तो कम से कम 70 के पार जाने की ज़रूरत है। 3 ओवर की अगर बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मथाने के गेंदबाजों ने की है। या चौधरी के 2 ओवर की अगर कहानी देखें बढ़िया गेंदबाजी रही है। पहले ओवर में केवल 6 रन दिए थे, दूसरे ओवर में रन जरूर आए हैं 12 रन। आखिरी गेंद पर चौका। ये एक बात मैं कर रहा था कि पहले ओवर में एक चौका आया, उसके बाद में सिंगल और बिंदी गेंदे। दूसरी ओवर में पहली गेंद पर चौका आया था। इस ओवर को आपको बड़ा करना था, केवल 6 रन आए, लेकिन अभी देखिए 2 चौके आने के बाद यश चौधरी के खिलाफ रन कितने हैं? 12 रन। तो 2 बड़े स्ट्रोक, कम से कम वो 6 गेंदों में आपको खेलने पड़ेंगे क्योंकि सामने जो टीम मैं अभी भी बता रहा हूँ कि मथाने की टीम, उज्जवल मथाने, जिन्होंने हर बार जाके अच्छा प्रदर्शन किया है, अच्छा संतुलन बना हुआ है। अमित अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार। स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए सुप्रीम उनके ऊपर रहेगा दारोमदार। आके जम चुकी है, सेट बल्लेबाज हैं। सेटमेंट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं। बिंदी गेंद के साथ आगाज किया अमित ने। टीम के कप्तान गेंदबाजी करने के लिए तैयार। इस ओवर की अगर बात करें तो पहली गेंद बिंदी गेंद है, चौथा ओवर प्रगति पर है। उज्जवल मथाने की तरफ से गेंदबाजी। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कट किया, क्या बात है, मिला रूम और मचाया धूम। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। वंडरफुल बैटिंग। इस तरह से जब खराब गेंदें आएगी तब एक बार फिर आपको प्रहार करना है। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 28 रन 3 विकेट के नुकसान पर। टप्पा ऑफ टम्प के बाहर था और बल्लेबाज सुप्रील को मौका मिला अपने बाजों खोलने के लिए और गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी हो रही है। राहुल पाटिल इनकी तरफ से एक बिल्कुल बहुत ही अलग और हटके इनाम आपको मिलेगा। अगर आप लगातार 3 सिक्सर जड़ते हैं तो किसी भी होटल में आप जाके एक बार फिर बताइए कि हमें यहाँ जाना है तो आपको वहाँ बहुत ज़्यादा खाना खाने का मौका मिलेगा। राहुल पाटिल टेमोरे इस बार गेंद को खेल दिया ऑन साइड पर। लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का अवसर, 1 चौका, सिंगल लिया। अब बल्लेबाज धीरज को मौका मिलेगा अपनी पहचान बनाने के लिए। स्कोर अगर देखें तो रन संख्या 29 प्लस ऑफ 3 विकेट, 29 रन 3 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए जयनमान माइकूप। अच्छा माहौल यहाँ बना हुआ। बाप्पा मोरिया ग्रुप बिट्टलबाड़ी प्रेजेंट बाप्पा मोरिया चषक 2023 के इस मंच पर दोपहर का सत्र। वक्त मैं आपको बताऊंगा 2 बज गए हैं। एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी, एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। अपनी बॉलिंग मार पर तैयार। इस बार हवा में खेल दिया, बहुत अच्छा स्ट्रोक है। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी। पैर हमेशा जमीन पर रखो लेकिन चाहत हमेशा आसमान को छूने की रखो। बहुत बेहतरीन स्ट्रोक था। वेलकम 6 जरूरत है, रन चाहिए माइकूप टीम के लिए। अच्छा स्ट्रोक ऑफ साइड पर। स्कोर 35 रन। अमित के इस ओवर की बात करें तो देखिए जैसे कि मैंने बात आपको बताई थी, एक बार फिर वो चर्चा की थी। ऑफ टेप के बाहर पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया। पीछा कर रहे खिलाड़ी, कम से कम 2 रन लेने का मौका, यह बेहतर है। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोर बोर्ड को भाई चलाते रहे। सामने एक तगड़ी टीम है
तो तगड़ा टोटल भी चाहिए, तब जाकर मजा आएगा। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 37 प्लस ऑफ 3 विकेट, 37 रन, ओवर 14 प्रगति पर है। 5 ओवर का मैच है। दातुरी टीम के कप्तान और जय महाराष्ट्र चिकलपाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, इनिंग ब्रेक में आपका होगा टॉस, तो आप टॉस बॉक्स में तैयार रहिए। फोर्थ इन प्रोग्रेस, स्कोर 37 प्लस ऑफ 3 विकेट। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी, कट करना चाहते थे। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर, स्कोर 37 रन, 3 विकेट के नुकसान पर 37 धावा धापलकावरती आहेत आणि एकूण आपण बघितलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023च्या मंचावरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा षटक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून आता 37 वरून 37 सांगितलं दोनदा, 37 आता तेच मी या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर 37 वरून तुम्ही किती गरुड झेप घेणार, किती धावांपर्यंत पोहोचणार, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। शानदार खेल मैदान के अंदर 37 प्लस ऑफ 3 विकेट। सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम। दातुरे संघाचे कॅप्टन आणि चिखलपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। आफ्टर 4 ओवर 37 प्लस ऑफ 3 विकेट। 3 ओवर के बाद 37। बल्लेबाज धीरज और स्वप्निल दोनों बल्लेबाज जो है बेहतरीन अंदाज में शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। सोच बहुत बढ़िया है, इंटेन अच्छा है। चाहे कोई भी खेल आप खेले लेकिन इंटेन आपका अच्छा होना चाहिए। सोच का दायरा कभी भी छोटा नहीं होना चाहिए, क्योंकि छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती है। इसलिए सकारात्मक सोच के साथ आपको आगे बढ़ने की जरूरत है। आखिरी ओवर है, कम से कम 20 रन बनाने का आप प्रयास करें। याच दरम्यान सौरभ म्हात्रे यांचं मंचावरती आगमन झाले। बाप्पा मोरया ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। स्वप्निल की पारी समाप्त और माइकोप की उम्मीदों को लगता हुआ यह सबसे बड़ा झटका। स्वप्निल की आंखें जम चुकी थी। ऑफ स्टंप के काफी बाहर वाली गेंद पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास किया गया। आंखों से बिल्कुल अगर देखें तो बहुत दूर गेंद थी और पॉइंट पर कोई गलती नहीं, अच्छा कैच लपका गया। वेदांत ने कैच लिया। स्कोर अगर देखें तो रन संख्या 37 रन, 4 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए जयनुमान माइकोप। मताने टीम के पास मैंने पहले कहा कि अच्छा संतुलन बना हुआ है। जितेंद्र मैदान के अंदर। स्वप्निल थोड़ा सा निराश रहेंगे। इसकी वजह क्या है, क्योंकि वो सेट हो चुके थे, आके जम चुकी थी, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद फुल लेंथ गेंद थी। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन कुशल द्वारा। कुशल आपलं कौशल्य मैदानावरती दाखवते। आता सुरुवातीला आपण बघितलं तर स्वप्नीलची बॅट तळपली, त्यानंतर मैदानावरती आलेल्या अमोलने सुरुवात चांगली केली होती, चौकार तडकावला होता। आता धीरजच्या बॅटमधनं धाबा येत आहेत, त्यानं 1 चौकार आणि 1 षटकार ठोठावलाय। मैदानावरती जितेंद्रला संधी मिळते 6व्या क्रमांकावरती। जितेंद्र कमिंग ॲट नंबर 6, स्कोर 37 प्लस ऑफ 4 विकेट। कुशल अपने बॉलिंग मार्फत तैयार। 5 गेंदों का खेल इस ओवर में अभी भी बाकी। इस बार अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए, बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल हुए हैं, फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। ओहो हो, रन लेना चाह रहे हैं 9 सेकंड से बल्लेबाज धीरज, और क्या गेंद बीमर है वो देखा जाएगा। तो नंबर की तरफ इशारा। अजीत सर हमारे साथ जुड़ेंगे। अजीत सर, या स्पर्धेच्या दरम्यान आपण जर काही नियम बघितले तर कंपल्सरी चेसिंग आहे। बॉल फुटला की जी काही परिस्थिती असेल, म्हणजे तिथे चौकार आला, षटकार आला, विकेट आला, तर पूर्णपणे डेड होणार आहे। म्हणजे ती जी परिस्थिती आहे ती देखील लक्षात घ्या। एक गाव एक मध्ये आपण बघितलं तर सफाळी गटासाठी निश्चितच त्या गावातला खेळाडू असणं गरजेचं आहे। छोटू बीमर आहे की नाही तो पाहिला जातोय।
पेड डिलिव्हरी. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये हे देखील या ठिकाणी मैदानावरून पाहिलं जातं. आशुतोष व्यवहारे आणि विरल नायर, त्याचबरोबर अजित म्हात्रे हे तिन्ही अनुभवी पंच या संपूर्ण स्पर्धेत अत्यंत उत्तम प्रकारचं काम पंचांचं काम करत असताना धापलकरती एकूण डाबा आहेत 39. कुशल, सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, फुल लेंथ चेंडू पुन्हा एकदा टाकला, ऑन साईडला खेळला, स्कोअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, छान क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकेरी धाबेने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 39 वरती. इथून या मॅचचा जर विचार केला किंवा शेवटच्या षटकाचा विचार केला तर कुठल्या प्रकारचा मोठा फटका नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार आलाय. एक असं षटक आहे अमितचं, त्याच्यामध्ये 2 मोठे फटके, एक षटकार आणि चौकार. बाकी प्रत्येक ओव्हरमध्ये एक एक चौकार. आता या ओव्हरचं वैशिष्ट्य काय, कुठल्या प्रकारचा मोठा फटका, चौकारही नाही आहे, षटकार नाही आहे. आणि शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये स्लॉ ओव्हरमध्ये कुशलनं अगदी सुंदर प्रकारचं कौशल्य दाखवलंय, छान गोलंदाजी केली आहे. हो, मोठ्या फटक्यासाठी जिथे बॅटर गेला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं, धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. शेवटचा षटक, निर्णायक षटकाचा खेळ. यानंतर होणारा सामना असेल दातिवरे वर्सेस चिखलपाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती आपण सज्ज राहा. धापलकरती एकूण डाबा आहेत 40. या षटकाचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रसाद आमच्याबरोबर आहेत स्कोरिंगचं अतिशय उत्कृष्ट असे काम करत असताना. बॅटची कडे, यष्टीरक्षण अत्यंत सुंदर आहे. फलंदाज बाद. धीरज संयमाचा बांध तुटला आणि फलंदाज बाद झाला. आता तिथे काय झालं बघा, ज्यावेळेला चेंडू खेळतात त्यावेळेला फुटवर्क नाही, कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाही आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला ऑन साईडला. बॅटची मला वाटतं आतली कड लागली की बाहेर, ते देखील संपले ॲक्शन रिप्लेमध्ये, परंतु कड लागले आणि यष्टीरक्षक अत्यंत सुंदर काम करतो. यष्टींच्या मागे अमित, यष्टींच्या मागे संघाचा नायक. धापलकर धाबा 40. स्कोर पुन्हा एकदा थांबला. म्हणजे या षटकात कमीत कमी 20 धावा तुम्हाला करायच्या होत्या, परंतु कुशलनं अप्रतिम मारा केलाय. अमितचं षटक मागणं होतं, म्हणजे 2 षटकं. यश चौधरीच्या षटकात 12 धाबा आल्या, अमितच्या षटकात आपण बघितलं तर 13 धावा. इथे 2 षटकात पुन्हा मोमेंटम बनवला होता, पण कुशलनं पुन्हा एकदा आपल्या संघाला यावेळेला कप्प्या काढण्याची संधी दिलेली आहे. तर या मॅचमध्ये मायकोप संघ बॅकफुटवरती गेलाय. पहिल्या 2 षटकात गोलंदाजाचा बोलबाला राहिला, अप्रतिम गोलंदाजी यश चौधरी आणि दीपेशची. याचं 3रं षटक मागं ठरलं, अमितचं 4थं षटक मागं ठरलं. कुशलनं मात्र 5व्या षटकात टिच्चून मारा केलाय. नवीन बॅटर अक्षय क्रमांक 7 वरती निम्मा संघ गारद झालाय. 5 गडी बाद, तिथे 40. 15 ते 20 पावलांचा बॉलिंग मार्क. कुशल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बघूया, जोरदार अपील, अतिशय जोरदार असं अपील झालंय. आणि आता आशुतोष व्यवहारे थर्ड अंपर तर घेतलाय, परंतु रनआउटसाठी शेवटचा चेंडू होता. या निर्णायक षटकामध्ये आपण शेवटच्या चेंडूवरती देखील चांगली गोलंदाजी झाली, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. अजित म्हात्रे पुन्हा एकदा आमच्याबरोबर जॉईन होतील. टीबी अंपायर अजित म्हात्रे. विरल नायर आणि आशुतोष बावरी पंचांच्या भूमिकेमध्ये, तर अजित म्हात्रे टीबी अंपायर. बघूया काय घडलं आणि काय बिघडलंय. पंचाचं डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट. ओके, तर आता आपण या पहिल्या इनिंगमध्ये किती धावा झाल्या ते देखील सांगणं गरजेचं आहे. 41 धावा धापलकरवरती, 42 धावांचं आव्हान यावेळेला प्रथम बॅटिंग करत असताना जयनमान मायकोप संघानं मताणी संघासमोर ठेवले. या दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडते काय बिघडते सगळ्यांसाठी पुन्हा एकदा प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती असतील, त्यांचा आवाज आपण ऐकणार. परंतु तत्पूर्वी दातिवरे आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 मानाची स्पर्धा. जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवा, त्याचबरोबर मथाणेला विनंती करेन आपण लगेचच आपले बॅटर पाठवा की अजून काही जे सामने आहेत त्याकरता जास्त षटकांचा खेळ आपल्याला बघायला मिळेल.
बबलू किणी यांना विनंती करीन आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. तर यानंतर होणारा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन संघांसाठी पुन्हा एकदा विनंती आहे. दातिवरे आणि चिखलपाडा दोन्ही कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. दातिवरे संघाचा कॅप्टन, चिखलपाडा टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते हे लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही कॅप्टन यावेळेला सज्ज आहेत. बबलू किणी चिखलपाडा बरोबर ना. अमोल 11 आणि ओंकार बॉईज अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. बबलू पाटील आमच्याबरोबर, बबलू किणी सॉरी यावेळेला आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शुभस्ते केला जातो टॉस. अमोल 11ची मागणी. टॉस या ठिकाणी जिंकला. दातुरी संघाचे कॅप्टनने टॉस जिंकलेले. काय निर्णय घेणार आहेत? फिल्डिंग. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर बरीच चर्चा होते या स्पर्धेची. दुसरं पर्व आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूपच चांगले आहे. दरवर्षी गेल्या वर्षी आम्हाला संधी मिळाली नव्हती आणि यावर्षी संधी मिळाली आहे, तर आम्ही याचा नक्कीच फायदा घेऊ. एकमेकांविरुद्ध कधी खेळलाय यापूर्वी? काही रिझल्ट सांगू शकाल? हां, 2-3 वेळा झाला आहे, पण रिझल्ट 50-50 लागला आहे आमच्या दोघांचा पण. एकूण कशा प्रकारची लढाई असेल यावरती निश्चित चर्चा होईल. परंतु टॉस अत्यंत महत्त्वाचा होता. आता तुम्हाला बॅटिंग करायचे तर असे 4-5 खेळाडू जे 5 षटकात चांगली कामगिरी करतील, दमदार कामगिरी करतील असे बॅटरची काय नावं सांगा? जतीन आहे, सुमित, जयेश आणि मी. पालघर प्रीमियर लीग या ठिकाणी आता काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. तर एक 4-5 खेळाडू आपल्या या भागामधनं तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणखीन काही खेळाडू तिथपर्यंत जावेत अशी इच्छा आहे? हो, होते 2-3. नाही, अजून भविष्यामध्ये म्हणजे आता तर नाही, आता तर ऑप्शन झाले. पुढच्या वेळेला ज्यावेळेस आणखी स्पर्धा येईल त्यावर असं वाटते का की अजून सफाळ्यामधले काही खेळाडू अजून तिथं जाणं गरजेचं आहे? तसे तर खूप यंगस्टर तर खूपच आहेत. नेक्स्ट टाइम जर अजून ते चांगलं केलं तर होईल. या स्पर्धेबद्दल काय सांगा? खूपच चांगली आहे. खूप ओके, तुम्हाला बॅटिंग करायचे, धाबा या ठिकाणी उभारायचे आहेत. तुम्हाला शुभेच्छा. सेकंड करा दोन्ही कॅप्टन प्लीज. दातिवरे आणि चिखलपाडा दोघांना या वेळेला शुभेच्छा असतील. आणि आता दोन्ही संघांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीनं मैदानावरती एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल. दातिवरे आणि चिखलपाडा असा सामना रंगेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. चांगली कामगिरी करण्याकरता एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे पुन्हा एकदा आमचे परममित्र प्रमोद शेडगे जॉईन होत आहेत आणि धावत वर्णून घेऊन येतील मैदानावरती. काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी. एक दावेदार संघ मैदानावरती आहे, एक उमेदवार संघ आहे. उमेदवार दावेदार बनणार की दावेदार उमेदवार, पाहूया या मॅचमध्ये. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. यांचा आवाज आपण ऐकतायत कालच्या दिवसापासून. अप्रतिम आपण हिंदीचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. संजय गावड एक्सपिरियन्स बॉलर मैदानाच्या आतमध्ये आणि निहार एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज म्हणून तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं. स्वप्नील भोईर एका साईडला आपण पाहत आहेत. राहुल पाटील चिंटू टेंबोडेचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा स्वप्नील भोईरसाठी आलेल्या आहेत. पहिलाच बॉल अप्रतिम जबरदस्त जागेवरून खेळला गेला. काय बॅटचा फ्लो होता. मुनीत कुडूच्या स्वागतासाठी वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलवर निहार कॉन्फिडन्स या वेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. आत्मविश्वासासहित मारलेला हा चौकार अगदी डीप बॅकफुट पॉइंटला चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर मात्र यावेळेला अशा प्रकारचं स्ट्रोक खेळणं फार कठीण असतं. परंतु या ठिकाणी पॉवर प्लेचं बंधन असल्या कारणानं आणि आउटफील्ड अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये रोलर या ठिकाणी आपण पाहू शकलात आणि त्यामुळे आज थोडंसं अजून मैदान सुशोभित होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही आयोजकांची मेहनत, कष्ट आणि प्रचंड मेहनत घेत असताना रात्रंदिवस एकत्रित होत असताना आपण पाहत आहेत. या बाप्पा मोरया चषकाचे आयोजक आदरणीय वैभवजी घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली मेहनत अप्रतिम पाहायला मिळते. यावेळेला खूप चांगला चेंडू होता. यश फार वेगाने आले होते, परंतु शेवटच्या क्षणाला चांगलं कॉलिंग केलं त्या
जिया मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संजय भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेली आहेत आणि आज सुद्धा खेळतायत. गुड डिलिव्हरी, बॅटची एज अँड टेकन. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला एक्सपिरियन्स काय आहे हे दर्शवत असताना संजय गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, बिग विकेट, प्राइजलेस विकेट. निहार गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचली गेली. बॅटची हलकीशी एज आणि यावेळेला स्टंपला चिकटून असलेला मात्र यष्टीरक्षक स्वप्नील भोईरच्या हातामध्ये यावेळेला चेंडू विसावला गेला. सुंदर गॅदर केलं आणि इथे मात्र पहिला धक्का मथाणी संघाला पाहायला मिळतोय. मथाणी संघ फॉर्मामध्ये असलेला हा संघ सातत्याने मात्र चांगली उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करणारा मात्र या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय. अमित पाटील अण्णा नवीन फलंदाज, बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळाली आणि एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे अमित पाटील अण्णाने गेली कित्येक वर्ष आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आपण पाहू शकताय. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्याच्या नावावर आपण पाहतायत नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या त्या वसई क्रीडा नगरीमध्ये तो रेकॉर्ड बरकरार राहिला. तोच खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. यश चौधरी अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आपण पाहतायत. मात्र या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूच्या बोलीभाषेकडे जाऊ नका, तर या खेळाडूकडे फार गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गुड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस होताना चेंडू पाहायला मिळतोय, कारण घड्याळ जवळजवळ 2:15 वाजलेत आणि खेळपट्टी मात्र टणक झालेली आहे. मातीची खेळपट्टी असल्याकारणानं मात्र कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतील, अंगीकृत कराव्या लागतील. टॉस बॉल होता, यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला कन्वर्ट केला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा खणखणीत सणसणीत दर्जेदार बाप्पा मोरया चषक चौकार. घुंगरू घुंगरू केसाची गो, रोज खिडकी मनी मला दिसाची गो. पोर घुंगरू घुंगरू केसाची गो, रोज खिडकी मनी मला. वेलकम बॅक. एक समाजसेवक आणि उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतायत आदरणीय कामनीश दादा राऊत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम कामनीजी राऊत साहेब, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतायत हर्षलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले. आणि श्रीधरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. महेंद्र पाटील सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी वेलकम. अल्पेशजी घरात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. आजच्या या दिवसामध्ये आपण पाहू शकता एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटवरचा जिव्हाळा आणि एक पाऊल पुढे समाजसेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व कामनीश दादा या ठिकाणी आज उपस्थित झाले. त्यांच्या समवेत महेंद्र पाटील सर आपण पाहतायत, विद्यमान सरपंच. त्याचप्रमाणे अल्पेशजी घरात या ठिकाणी उपस्थित होताना हर्षलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत 9 धावा फलकावर. कामनीश दादा यांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 4 सुरू आहे. जय हनुमान मायखोप या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकलात 41 धावा फलकावर लगावल्या आणि मथाणी संघाला 42 धावांचा आव्हान समोर ठेवत असताना 9 धावांवर संघ जाऊन पोहोचलाय. हे आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या माहितीसाठी हा सामना.
यावेळेला मात्र अमित पाटीलच्या बॅटमधून फटका तर चांगला होता, परंतु पूल सक्सेसफुल होऊ शकला नाही. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट, बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. चला फलंदाज थोडीशी घाई करा. टाइम आउटचा नियम माहितीच असेल. टेनिस बॉल क्रिकेटला मात्र तुम्ही 30 सेकंदामध्ये जाणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण या स्वागत करणार आहोत मनोजजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कामनीज दादा राऊत यांचं सहर्ष स्वागत करूया. पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कामनीज दादा, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि नेहमीच क्रिकेटवरचा अफलातून प्रेम तुमचं राहिलेलं आहे, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मथाने या संघाची 9 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली, ती मात्र आपण पाहत आहेत मिस्टर जितेंद्र. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुशल. आज कुशल नेतृत्व करताना पाहायला मिळेल का? चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज साई. ऑलरेडी पंच मात्र त्या ठिकाणी तटस्थ आहेत. 42 धावांचा पाठलाग करत असताना 9 वर 2 धक्के आतापर्यंत लागले गेलेत मथाणे संघाला. यावेळेला पाहिलं, चेंडूला न्याहाळलं आणि बाकी पंचांवर काम सोपवलं आणि यावेळेला आशुतोष व्यवहारे सर यावेळेला वाईटचा इशारा देत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 10 वर जाऊन पोहोचले गेले. 42 धावांचा पाठलाग करताना एक्स्ट्रा स्वरूपात धावा येणं म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाला लाभदायक आपल्याला पाहायला मिळतं. कारण जेव्हा छोटी टोटल असते ना, त्यावेळेला मात्र तुम्हाला परिपक्वतेची गोलंदाजी करावी लागते. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय फटका, तर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मात्र नो मॅन लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 बाउन्सने चेंडूला मात्र फील केला, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट. कुशलला मात्र परतावं लागेल की काय? स्वप्नील भोईरने केला स्वेर फेकी आणि इथे मात्र 3 धावा डेफिनेटली मिळाल्या. यश चौधरी एक चुणूक दाखवत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर असलेला आपण पाहत आहेत. उपसरपंच या ठिकाणी आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय हर्षलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी शशिकांत भोईर यांना विनंती करेन. या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हर्षलजी पाटील साहेब उपसरपंच यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. संपूर्ण लाडके पाहुणे आज मात्र अमूल्य वेळ देत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मात्र मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. बॉलर तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर येताना जितेंद्र. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जाईल शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मेल यश चौधरी चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा मात्र हाताळताना आपण पाहत आहेत. ओपन संघातून मात्र तो बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. म्हणजेच तुमची गुणवत्ता जर या वेळेला अप्रतिम सादर केली तर येणारे काळ हे मात्र सुवर्ण काळ आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्यमान सरपंच. मी दीपेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान आपण करावं. मात्र कॅच नंबर 2 कुशल मात्र यावेळेला कुशल नेतृत्व दाखवू शकला नाही आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मथाणे संघाला हा तिसरा धक्का. 42 धावांचा आव्हान समोर असताना मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत जय हनुमान मायकोप संघाच्या गोलंदाजीने मात्र सुरेख गोलंदाजी करत या ठिकाणी फलंदाजांना मात्र जखडवून ठेवलं गेलंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. झुमका वाली गोर गोर
हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालली हाय झुमका थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023. स्वप्नील धावांची गती स्कोर कार्डवर 14 झालेली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर 28 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजेच विकेट फॅक्टर जय हनुमान मायकोप संघाच्या यावेळेला संघाला फार महत्त्वाची गोष्ट असणार आहे. डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर जर मिळाले तर कदाचित सामन्यावर पकड निर्माण करू शकतील. परंतु यावेळेला धावांची भूक न मिटणारे दोन बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला दीपेश चौधरी लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक अर्धशतकं ज्याच्या नावावर आपण पाहत आहेत तोच दीपेश चौधरी, आणि एका साईडला यश चौधरी. हे दोन बंधू आपण पाहू शकतायत. परंतु जितेंद्र जियाकडे जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत एक्सपिरियन्स आहे, अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे, प्रतिभेची कोणतीही कमी नाही आहे. लेट्स सी. यावेळेला मात्र घातक सिद्ध होऊ शकले असते, परंतु काय चित्याच्या चपळाईने दोन बंधू धावताना पाहायला मिळत आहेत. श्रीधरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी या ठिकाणी विनंती करेन. प्रसाद किनी यांना विनंती करेन की श्रीधरजी म्हात्रे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त असतो, परंतु जेव्हा निमंत्रण जातं त्यावेळेला निमंत्रणाला स्वीकारून मात्र आमचे लाडके पाहुणे या ठिकाणी वेळेत वेळ काढून उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण पाहता श्रीधरजी म्हात्रे साहेब, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आणि या आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू निघून जातो यष्टेच्या वरून. खूप चांगली गोलंदाजी, ॲब्सोल्युटली सुपर अँड ब्रिलियंट बॉलिंग बाय जितेंद्र. 2 षटकं यावेळेला पॉवर प्लेची हाताळली. पहिल्या षटकामध्ये संजय गावडे यांनी 9 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जितेंद्र आला, 2 मोहरे टिपले, 6 धावा खर्च करत. मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचं नजराणा यावेळेला आपण पाहू शकलात. म्हणजे 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये 7.50च्या सरासरीने 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मी कल्पेश पाटील यांना विनंती करेन की अल्पेशजी घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते यावेळेला करावं. 15 धावा म्हणजेच येणारे बॉल आहेत आता 18 आणि 18 बॉलमध्ये 27 धावेची आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये असं असेल की 42 धावा सहजगत्या मताने संघ पार करेल, परंतु हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सरतोडी संघाने जबरदस्त डिपेंड एक चांगलं क्रिकेट आमदार चषकामध्ये सुद्धा मात्र कामनीदादा राऊत यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. अपकमिंग मात्र कमिंग सून आपण पाहणार आहोत ती स्पर्धा. यंदाच्या वर्षात एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. बिग बॅश पद्धतीने ती खेळवली जाईल. ऑल इंडिया ओपनचे मात्र खेळाडू आपल्याला या विटी लाईनच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आमदार चषक आपण पाहिलं तेव्हा अल्पेशदादा भोईर यांना आपण पाहिलं, कामनीदादा राऊत यांना आपण सातत्याने पाहिलं आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय मोहनीश राऊत यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली असेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या स्पर्धेचं गोलंदाज तयार साई. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, खूप चांगला फटका. 1 बाउन्सने चेंडू यावेळेला क्लिअर होईल. दीपेश चौधरीच्या बॅटमधून येणारा हा संघर्षाचा चौकार. काढून घेतलाय घेरून बघताय सोडून यो कोकडीला राहिलाय हौसानं तुफान पावसानं तयार घडी रगडी. नवतक काढून घेतलाय घेरून बघताय सोडून यो कोकडीला राहिलाय हौसानं तुफान पावसानं तयार घडी रगडीला. कशी भेटली ग तू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या फलकावर 19 धावा. संकट मोचक म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर संघ संकटात सापडलेला असतो तेव्हा तेव्हा दीपेश चौधरीला मी समालोचन करताना पाहिलंय. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारचं वर काढण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला ऑन साईडला बॉडमॅनचा उपयोग करत युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता. व्हॉट अ टायमिंग, मॅक्झिमम 6 षटकार. कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि पिनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि पिनाऱ्याला.
थँक्यू डीजे थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 25. आता मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना साई एक बेस्ट अँड बेटर बॉलर आहे. समोरच आपण पाहिलं तर उद्योजक कुणाल जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेसाठी टी शर्ट खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतात. संघांना शुभमजी पाध्ये यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम शुभमजी पाध्ये, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. पुनश्च एकदा आपण पाहू शकाल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर. तदनंतर आपण पाहिलं तर मिस यू अमोल म्हणून आपण बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच बरोबरीने मात्र आपण पाहतोय कैलासवासी मोहनीश जी राऊत भावपूर्ण श्रद्धांजलीचं एक बॅनर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं ही ब्रदर जोडी कामनीश दादा राऊत आणि मोहनीश दादा राऊत यांच्या माध्यमातून भरपूर वर्ष आपण एकत्रित घालवत असताना मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र बाप्पा मोरयाच्या आयोजकांनी या ठिकाणी बॅनर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आमदार चषकामध्ये सुद्धा खूप चांगल्या चारोळी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. ऑफ साईडला खेळला गेलाय सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट केली जाईल का? यस डेफिनेटली. चित्याच्या चपळाईने पापणी लवते 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 33 धावा. म्हणजेच इथून 9 धावेचा अजून प्रवास या ठिकाणी आहे. 13 बॉल आणि 9 धावा. साई महागडा ठरतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज 1 2 3 शेवटच्या मोमेंटला मात्र झेल सुटतो त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावेची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. सकाळपासून मात्र आपण हे समीकरण पाहिलेलं आहे. गेल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र आपण 30 अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाला सुद्धा पाहिलं होतं. 12-17चं समीकरण येत असताना मात्र शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि 1 बॉल जिंकून मात्र विजयी संपादन केला. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता असताना मात्र मिसफिल्डचा फायदा मिळाला. जयेशने मात्र चेंडूला स्टॉप केलं नाही, अन्यथा तिथे फलंदाज बाद झाला असता तर 1 बॉल 1ची गरज त्या ठिकाणी जरूर असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे आणि सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवत असतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. क्रिकेटनेच माणुसकीचं नातं मात्र जपायला शिकवलं, एकमेकांच्या सुखदुःखात जायला शिकवलं. ते क्रिकेटच्यामुळेच आज आपण मात्र एकत्रित आलो. फक्त निमित्त आहे क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 12 बॉल 9 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आपण पाहत आहेत. हिरवळ असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अवकाळी पावसाने मात्र आपण पाहिलं तर झोडपलं आणि खऱ्या अर्थानं मात्र त्याचा फायदा या मैदानाला सुद्धा झाला आणि हिरवळ मात्र या ठिकाणी पसरली गेले. प्रत्येक खेळाडूंची इच्छा असते संघाची की मी मात्र प्लेन मैदानात चांगलं क्रिकेट खेळावं, सपाटीकरण मैदानात क्रिकेट खेळावं. म्हणून प्रत्येक जण मात्र नारंगीच्या मैदानात खेळण्यासाठी का जातो? भरपूर संघ असतात तरीसुद्धा मात्र आम्हाला खेळायचं आहे. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मेल आणि लेग बाईचा इशारा विरल नायर सरांकडून येत असताना आपण पाहत आहेत. रन त्या रखरखत्या उन्हामध्ये मात्र खेळाडू आणि पंच या ठिकाणी एफर्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला ऊन झेलण्याची तयारी ही असावी लागते. ते ऊन मात्र माथ्यावर घेऊन आज स्वतः मात्र या ठिकाणी ब्रँड झालेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक जरूर होता. शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. मेल फक्त त्या ठिकाणी सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जितेंद्रला मात्र यावेळेला 4थ्या षटकामध्ये आणलं, कारण फक्त 6 धावा देऊन 2 गडी बाद करण्याचा मात्र यावेळेला माणूस बनवला आणि सक्सेस ठरला. यावेळेला आपण पाहताय शफल होऊन खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी बाळगला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर कोणतीही धाव येत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. आतापर्यंत विचार केला तर जितेंद्रचा सुपर बॉलिंग करत असताना, आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा क्रिकेटच्या मैदानात तुमची खरी कृती फार महत्त्वाची भूमिका असते आणि ती कृती करत असताना पाहायला मिळतो मिस्टर जितेंद्र. संघाची धावसंख्या फलकावर आतापर्यंत लागलेली आहे ती 35, म्हणजेच इथून 7 धावेंचा प्रवास. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 7 धावा.
ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वन हँडने, मात्र चेंडूला यावेळेला स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगलच्या साह्याने मथाणे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 36 या धावसंख्येवर 6 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर एक जबरदस्त सामना महाराष्ट्र चिखलपाडा तिवरे या दोन संघांमध्ये अप्रतिम कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा भेटीला येत असताना सामना पाहायला मिळेल. बॅटची एज घेत खेळपट्टीच्या अगदी बाजूला चेंडू राहिला. जितेंद्रची मात्र यावेळेला अनुभवाची कमी नसल्यामुळे अचूक टप्प्यावर भेदक मारा करत फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाहीये, ही त्याची खासियत राहिली, स्पेशालिटी राहिली. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37 आणि इथून 5 धावेचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल जितेंद्र. क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मिड ऑफ लॉंग ऑन मात्र यावेळेला नाही आहे. मिड ऑन आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, बॅटचं चुंबन घेऊन मात्र यावेळेला स्वप्नील भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहत आहेत. आता मात्र चेंडू आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. म्हणून मी सकाळपासून फक्त म्हणून चालणार नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगतदार स्थितीमध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत राहिली या स्पर्धेची. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण कुंदनला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम संदीपजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहत आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय दीपेश चौधरी. तर एका साईडला आपण पाहतोय स्वप्नील बाबू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. निकनेम जितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. इथून मात्र स्टायलिश फिनिश करताना पाहायला मिळतोय युवराज सिंग. लान्स क्लुजनर ची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. क्रॅकिंग स्ट्रोक, गेम फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन मथाने टीम अँड हार्ड लक जय हनुमान मायकोप टीम. आपण आला, चांगला खेळ दाखवला. थोडंसं निराशजनक खेळ जरूर राहिला, परंतु या हंगामासाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन आपण सन्मानित करणार आहोत आणि कामनीस दादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट त्या ठिकाणी सन्मानित करूया. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कामनीस दादा असतील आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर दीपेश